लुकअप वापरून वापरून सगळेजण कंटाळले, तर एक नवीन लुकअप मार्केटमध्ये आला आहे. हा लुकअप येऊन खूप टाइम झाला, पण खूप लोकांना माहिती नाही आहे. तर तो लुकअप असणार आहे एक्स लुकअप. मित्रांनो, एक्स लुकअप बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि तो कसा वापरायचा ते आज आपण बघूयात. माझ्याकडे 2 डेटा सेट आहेत. एक डेटा जिथे डेझिग्नेशन मिसिंग आहे, एक डेटा जिथे डेझिग्नेशन अवेलेबल आहे. तर मला ह्या एम्प्लॉईजची डेझिग्नेशन घेऊन यायची आहे आणि हा फॉर्म्युला वापरण्यासाठी एक कॉमन व्हॅल्यू आपल्याला दोन्ही डेटा सेट मध्ये लागणार आहे, जी आपल्याकडे एम्प्लॉई कोड ही आहे. तर मी इक्वल्स टू एक्स लुकअप प्रेस करणार आहे जिथे मला डेझिग्नेशन घेऊन यायची आहे. त्याच्यानंतर मी एम्प्लॉई कोड हे सिलेक्ट करणार आहे. माझी लुकअप व्हॅल्यू जी आहे ती एम्प्लॉई कोड जी दोन्ही टेबल मध्ये कॉमन आहे ती सिलेक्ट करून मी कॉमा देतोय. लुकअप अरे म्हणजेच मेन टेबल मधून माझा जो एम्प्लॉई कोडचा जो कॉलम आहे तो मी पूर्ण सिलेक्ट करतो आहे. कॉलम सिलेक्ट केल्यानंतर मी पुन्हा एकदा कॉमा देतो आहे आणि रिटर्न अरे म्हणजे की मला कुठली व्हॅल्यू हवी आहे कुठल्या कॉलम मधून तो पूर्णच्या पूर्ण मी कॉलम सिलेक्ट करतो आहे. आणि तो कॉलम सिलेक्ट करून झाल्यानंतर मला अजून काहीही प्रेस करायची गरज नाहीये. मी फक्त इकडे एक ब्रॅकेट देणार आहे आणि एंटर प्रेस करणार आहे आणि एंटर प्रेस केल्यानंतर ती व्हॅल्यू आलेली आहे आणि ती आता जर मी व्हॅल्यू ड्रॅग केली सगळ्या सेल्स मध्ये तर बाकी सगळ्या सेल्सला ती व्हॅल्यू ऍज इट इज आलेली आहे. तर एक्स लुकअप हा फंक्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात तुमच्या डेलीच्या ऑफिस यूज मध्ये आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आजच फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.